आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा शहरातील तथागत मित्रमंडळ पूर्णा आयोजित परभणी रत्न माजी उपनगराध्यक्ष तथा पूर्णा नगरपालिकेचे गटनेते माननीय उत्तम मोगाजी खंदारे यांचा वाढदिवस अभिचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मार्गदर्शक महासचिव अखिल भारतीय भिक्खू संघ बोधगया शाखा महाराष्ट्राचे पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर पूज्य भंते पय्यावंश यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले। सुरुवातीला त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रम सुरुवात करण्यात आला। यावेळी अभिचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्तंभलेखक तथा माजी तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा श्रीकांत हिवाळे सर हे होते, तर यावेळी हिवाळे सरांचा सत्कार करून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे, माजी नगरसेवक मधुकर गायकवाड, माजी नगरसेवक यादवराव भोवरे, रिपाई आठवले गटाचे माजी जिल्हाध्यक्ष गौतम मोगले, माजी नगरसेवक अशोक धबाले, नामदेव राजभोज, सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक प्रतिनिधी दादाराव पंडित, धम्मा जोंधळे, सुनील कांबळे, जाकीर कुरेशी, अखिल अहमद, डॉक्टर गुलशन कंदारे, डॉक्टर बद्रीनारायण आंबोरे, नटराज कांबळे, चक्रवर्ती वाघमारे, प्राध्यापक डॉक्टर केशव जोंधळे, रऊफ सर कुरेशी, प्रक्षिक सवनेकर, बाबाराव वाघमारे, मनोज खिल्लारे, बाळू शिरगुळे, आयुब कुरेशी, देवरदादा खंदारे, मनोज वाळे, गणपत खिल्लारे, संजय सोनकांबळे, भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष शामरावजी जोगदन, तुकाराम ढगे, ज्ञानोबा जोंधळे, आमदार रत्नाकर काका गुट्टे, मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष गणेश कदम, शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष विशाल किरडे, विश्वनाथ होळकर, गौतम सरोदे, डॉक्टर संदीप जोंधळे, देवानंद कापुरे, सुनील जाधव, बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, उमेश बारहाटे, अमृत कराळे, अतुल गवळी, किशोर ठाकरगे, कविता गायक, विजय सातोरे, गुत्तेदार बरकुंडे, कैलाश खरे, राहुल कांबळे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती। अभिचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने नागरिकांना, उपासक उपासिकांना डोळ्याची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिराच्या अनेकांनी लाभ घेतला। या अभिचिंतन सोहळा कार्यक्रमासाठी धम्मा खंदारे, गौतम खंदारे, सुबोध खंदारे, अजय खंदारे, किरण सरोदे, प्रवीण कनकुटे, विनोद बोधक, राहुल जोंधळे, सर्व तथागत मित्रमंडळ सदस्य यांनी अभिचिंतन सोहळ्यासाठी परिश्रम घेतले। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड, निपक्ष वृत्तवाहिनी। पूर्णा शहरामध्ये तथागत मित्रमंडळाच्या माध्यमातून माझा 48वा वाढदिवस आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला सकाळपासूनच नव्हे तर रात्री 12 वाजल्यापासून अनेकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, कोणी फोन करून मला शुभेच्छा दिल्या आणि आज सकाळपासून बुद्धविहार पूर्णा येथे शुभेच्छा देण्यात आल्या। त्यानंतर मार्केटमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्या ठिकाणी मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी आज
माझ्यावर शुभेच्छेचा वर्षाव केलेला आहे. माझ्या हातून चांगले कार्य घडावं ह्या उद्देशानं दरवर्षी तथागत मित्र मंडळ हा उपक्रम राबवत असतं आणि ह्याही वर्षी त्यांनी खूप आनंदाच्या वातावरणामध्ये आजचा माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित भंतेजी उपगुप्तजी महास्तवीर यांनी लातूरला काम असतानाही तिथला कार्यक्रम कॅन्सल करून माझ्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच पूर्णा शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व आंबेडकर नगर सिद्धार्थनगर परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका, तसेच सर्व व्यापारी, सर्व जाती धर्मांच्या लोकांनी दुपारच्या सत्रामध्ये कार्यक्रमामध्ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व मला पुढील आयुष्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छाचं मी या ठिकाणी त्यांच्या शुभेच्छा मी स्वीकारतो आणि नक्कीच त्यांनी जे शुभेच्छेच्या माध्यमातून माझ्यावर ओझं टाकलेलं आहे ते मी ओझं पेलण्याचा प्रयत्न नक्की या काळामध्ये करेल आणि समाजाच्या प्रती समाजहिताचे कार्य माझ्या हातून घडत राहतील अशी मी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी ग्वाही देतो. आणि सर्वांनीच या कार्यक्रमाला आल्याबद्दल मीडिया, सर्व आमचे बलखंडे बंधू, आयरे बंधू, कुंडगे साहेब, तसेच आमचे पठाण साहेब, हे वेळोवेळी माझ्या कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असो आवर्जून उपस्थित राहतात आणि त्या कार्यक्रमाची ते प्रसिद्धी देत असतात. त्यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या, या शुभेच्छा स्वीकारून मी सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि येथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.